आपल्या राज्यातला या घडीचा सर्वात ज्वलंत प्रश्न किंवा विषय म्हणजे मराठा आरक्षणाचा। येत्या फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कालच केली आहे। दरम्यान मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास निवडणुका लागणारच नाहीत असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या 5व्या टप्प्यातल्या दौऱ्याला आता सुरुवात होते। मुख्यमंत्र्यांना प्रामाणिकपणा दाखवावा लागेल असंही मनोज जरांगेंनी यावेळी म्हटलं। या सगळ्या संदर्भात मनोज जरांगे यांना बोलतं केलंय, त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। मनोज जरांगे पाटील यांचा 5व्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे। ते आपल्याबरोबर आहेत। जरांगे पाटील, मुख्यमंत्री म्हणतायत की मी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि जोडून हेही म्हणतायत की रद्द झालेलं आरक्षण मी पुन्हा मिळवून देणार। ते त्यांच्या मतावरती ठाम असतात, मात्र हे आता थोडं सिद्ध व्हायला पण लागलंय। आम्ही कालच सांगितलं होतं की त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा दाखवणं आवश्यक आहे आता, कारण एवढा मोठा 5-6 करोडचा समाजाची नाराजी घेणं सोपं नाहीये आणि त्यांनी तो दाखवला। त्यांनी खरं बोलावं आणि ते काल बोलले सुद्धा, मात्र आमच्यातले 2 शब्द राहिलेत, ते घेणं अपेक्षित होतं आणि ते घेतील। आणि मला सरकारच्या जे कानावर टाकायचं होतं मी ते टाकलेलं आहे आणि ज्याची नोंद सापडली त्याचे रक्ताचे सोयरे सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहेत। पण ते कसे घेणार आहेत, त्याला अटी शर्ती काय असणार आहेत आणि आपले ज्या कागदावरचे 2 शब्द राहिलेले ते त्याच्यामध्ये ऍड करणं आवश्यक आहे। परंतु ते विसरून राहिले असतील, त्याच्यात नाराज व्यक्त करण्याची समाजाला किंवा मलाही काय गरज नाहीये। ते विसरून राहिले असतील, ते होऊन जाईल क्लिअर विषय, त्यात काय विषय नाही आणि ते स्पष्टता त्याच्यात करणं खूप आवश्यक आहे। तर ते बहुतेक उद्या होईल। बरं, मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं या संदर्भात? मी जिथपर्यंत सांगायचं आवश्यक होतं समाजासाठी तिथं सांगितलंय। त्यामुळं मी कोणाशी बोललो काय झालं याच्यापेक्षा मी तुम्हाला शक्यतो उद्या किंवा 23 100% सांगेल, कारण काही संकेत पाळणं अपेक्षित असतं। मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये अधिवेशन बोलण्याचं जाहीर केलं। काही लोक टीका करत आहेत, विरोधक अर्थात, की फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागेल म्हणून। नाही, ते काय मला माहित नाही समजा कधी लागणार आहे काय, परंतु हे आत्ताच होणार आहे 23-24 आतच। फेब्रुवारीत लागून द्या, नाही तर 25 लाख लागा ना सकाळी लगेच। इथं 24 लाच पार पडेल ना सगळं मराठ्यांचं, तर पुढं काय लागल्या काय अधिवेशनामध्ये नाही दिलं, निवडणुकाच होत नसत्यात। त्यामुळे 24 आतच होणार, ते त्याची काळजी नका करू। ह्या 24 आत, फेब्रुवारी लय लांब आहे, ह्याच्या आतच होणार इथंच। बरं, फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती चर्चा होणार होती असं देखील म्हटलं। ते क्युरिटी पिटिशनचा विषय आणि ते हे मराठा समाज स्वीकारणार आहे, ते स्वीकारण्याचा न स्वीकारण्याचं काहीच कारण नाही। पण क्युरिटी पिटिशन जर ओपन कोर्टात घेतली तर ते सगळं वाचण्यात येईल आणि ती आता हिअरिंगलाच घेतली का नाही आणखीन त्याच्याबद्दलच शंका आहे। परंतु मराठा समाज ते नाकारण्याचं काही कारण नाही, हे पण नाकारण्याचं कारण नाही। विषय मुद्दा फक्त एवढाच आहे, एनटी व्हीजेंटी सारखं ते आरक्षण 50%च्या वर जाणार आहे, ते टिकणार आहे का, एवढाच मुद्दा आहे। ते टिकणारच नसताना आम्हाला पुन्हा तेच पाडे वाचायला लागणार आहेत, एवढाच मुद्दा आहे। याचा अर्थ काय आम्ही ते नाकारणार आहेत अशातला भाग नाही, कारण क्युरिटी पिटिशनच या आंदोलनामुळे पडले, टास्क फोर्सच निर्माण या आंदोलनामुळे झालेला आहे। कारण सगळ्या काय हरीश साळवे साहेबांची नियुक्ती सुद्धा याचमुळे इथं झाली, कारण तसे आमच्याकडे अभिप्राय आहे सरकारचा। परंतु आम्ही काय ते नाकारणाऱ्यातल्या पैकी मराठा समाज नाहीये, परंतु टिकणार आहे का, कारण प्रत्येक वेळेस आम्ही नुसतं झुंजायचंच का मग? त्यापेक्षा आमचं असं म्हणणं नाही, इथं नोंदी शासनाचे मिळाल्यात ना, सरकारी नोंदी आहेत ना मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणातल्या, सगळ्यांना देऊन टाका महाराष्ट्रातल्या। जरांगे पाटील, विशेष अधिवेशन म्हणजे मराठा म्हणून आरक्षण मिळण्यासाठी आहे का? कारण कुणबी नोंदी असणाऱ्याला कुणबी मिळेल, मात्र विशेष अधिवेशनातली चर्चा ही मराठा आरक्षणासाठी आणि मराठा म्हणून मिळण्यासाठी आहे। थोडक्यात नोंदी नसणाऱ्यांना मराठा मिळून आरक्षण मिळेल यासाठी सरकार तजवीज करत आहे। मराठाच राहणार नाही खाली, मराठीच किती राहिले पश्चिम याच्यातले मराठवाड्यातले, थोडेफार पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे राहिले मराठीच कोणते खाली राहिले तर ते याच्यात सगळे जातील मध्ये। परंतु फाटे फोडण्यापेक्षा आम्हाला असं वाटतं की मराठ्यांना आता हे मिळाले, याच्यावर फक्त सरकारनं स्पष्टता करावी की एनटी व्हीजेंटी सारखं टिकणार आहे का, हे महत्वाचं आहे। आणि ते ECBC म्हणूनच ते मिळत, त्यामुळं अडचण असण्याचं कारणच नाही, फक्त मुद्दा एवढा आहे ते टिकणार का एनटी व्हीजेंटी सारखं, तरच ते आमच्या उपयोगाचं। नाही तर 2 महिने घेतलं आणि परत 3ऱ्या महिन्यात उडून गेलं, पुन्हा सुरू आमच्या मागं तेच। त्यापेक्षा इथं शासकीय नोंदी सापडल्यात, मराठा ओबीसी मध्ये मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झालंय। तुम्ही जसं मराठा समाजाला संयम राखण्याचं आवाहन करत आहात, तसं देखील सत्ताधारी काही लोक तुम्हाला देखील संयम राखण्याचं आवाहन करत आहेत। आता का गेलं त्यांनी संयम राखायचा आज
आता काय झालं, मी काय केलं? म्हणजे वेळ वेळ घ्यावा, संयमाने घ्यावा असं हा त्यांची ते भूमिका होय, मला वाटलं की तेच आणलंय परत लफडं काय माया आहे. तेच गप्प बसा ना, मग त्यामुळे त्याच्या मागे लागतो. मग मी काय करू त्याला? हम्म. महाजन साहेब म्हणले होते, मी सांगितलंय तुम्ही जरांगे पाटील आता गप राहा, अच्छा. पण ते ऐकतच नाही. ते परत बडबड करते. हा बळत जाय ना, त्याची तरी काय चुकी? महाजन साहेब तर काय करते, ते गोळ्या सरत एखाद्या बार. जरांगे पाटील, आजचा दौरा कसा असणार आहे आणि तुम्ही या दौऱ्यामध्ये अजून काय नव्यानं आवाहन करणार आहात? पूर्वीच होतं तेच, एकजूट राहायचंय. आपण संवाद साधण्यासाठी समाजाशी जातोय, समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी जातोय. समाज एकजूट झालाय आणि शांततेचं आवाहन करण्यासाठी. त्या दौऱ्याचे आमचे रूलच आणि नियमच येते की शांततेतच राहायचं. कोणी काही करून गेलं, आपण नाही काय करायचं. समाजाला डाग नाही लागू द्यायचा. आता 23 तारखेला बीडला कार्यक्रम आहे. घराघरातला सहकुटुंब लोक त्या कार्यक्रमासाठी थांबणार आहेत असं मला माहिती आहे इथपर्यंत. आणि काय येऊ शकतो समाज, तर स्वतःचे लेकरं मोठे करायचे, मोठे होणार आहे. समाज घरी नाही बसत. हा, मला तर अशी माहिती मिळाली की बीडचे लोक डबे सुद्धा घेऊन येणार, जेवायचे सुद्धा. कुटुंब सगळा बीडच बाहेर पडणार आहे अशी माहिती आहे मला. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी ताकदीनं मराठा समाज येतो आणि मराठा समाजाने यावं सुद्धा. स्वतःच्या लेकराला न्याय द्यायचा, शांततेत आंदोलन करायला हरकत नाही. आपले लेकरं जर आपल्याला मोठे करायचे असले, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त नसं होऊ द्यायचं, तर अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार. त्यामुळे मराठ्यांनी बाहेर पडणं आवश्यक आहे, शांततेत. आणि मराठा समाज 100% बीडला खूप येईल, मला अशी वरून सुद्धा माहिती. 23ला म्हणजे इशाऱ्याची तयारी झाली सरकारला? ती वेळ नाही येऊ देणार सरकार. आमच्यावर नुसतं स्पष्टता करायचं राहिलं. एवढा मोठा निर्णय घेतलाय, कारण विधानसभेच्या पटनावर बोलणं हे सोपं नाहीये. बोलणं सोपं असतं, इकडं म्हणणं, पण त्या मांडायला सुद्धा खूप धाडस लागतं. मग कोणी असू द्या, मी असो तुम्ही असो, कुठलं काम करताना खूप धाडस लागतं, खूप निर्णय घेताना क्षमता माणसात असावी लागते. आणि दूरदृष्टीचा विचार असल्याशिवाय माणूस इतका गंभीर विषयाला हात घालून मार्गे काढायचं काम दूरदृष्टी असणारच माणूस करू शकतो. त्याने ते केलंय. निर्णय मात्र मोठा घेतलाय. समाजाने त्यांचं कौतुकही केलं, हे खरं, पण ते पाचर तेवढी काढली म्हणजे बरोबर. एकूणच मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना विश्वास दाखवत कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इशारा देण्याची सरकारला पुन्हा वेळ येणार नाही अशी आशा व्यक्त केली आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी. तर मुख्यमंत्र्यांनी आता प्रामाणिकपणा दाखवणं गरजेचं आहे आणि जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर निवडणुका होणारच नाहीत असाही इशारा मनोज जरांगेंकडनं दिला जातोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.